छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना सर्वांना वंदन करून आमचे आदरणीय नेते मुंडे साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करून आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेचं खरं म्हणजे मी पत्रकार बांधवांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करेन की काल सायंकाळी मी आपल्या सगळ्यांना या पत्रकार परिषदेचा निरोप दिला आणि आज दिवसभरामध्ये माझ्या बरोबर ज्यांचा संवाद झाला, माझी पत्रकार परिषद आहे हे ऐकल्यानंतरच जो उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक ग्रामीण भागाच्या प्रत्येक खेड्यामधून आज मला मिळाला आहे, खरं तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते की या अशा प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद, असाच सेम प्रतिसाद आम्हाला 2014ला सुद्धा आमच्या निवडणुकीच्या आधीच्या कालखंडात मिळालेला होता. खरं तर आम्ही 2012 पासून राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. 2012 ते 14 आदरणीय मुंडे साहेब, आदरणीय पंकजाताई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्ट्रगलिंग पिरियड हा बघितला आणि त्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये पण 2012ची अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवल्यानंतर 12 ते 14 प्रत्येक ग्रामीण भागात 207 गावांमध्ये विविध माध्यमातून भेटीगाठी करून अतिशय चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचं काम करून आमची ही पूर्ण टीम, आज तुम्ही इथे बघताय काही जण उपस्थित आहेत, काही जण नाही आहेत, पण या सगळ्या टीमच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम 2012 ते 14 या काळामध्ये झाला आणि म्हणून 2014 मध्ये एक वेगळी आणि विचित्र परिस्थितीमध्ये आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो आणि त्या विचित्र परिस्थितीमध्ये सामोरे जात असताना सुद्धा साहेबांच्या निधनाच्या पश्चात जेव्हा ती निवडणूक झाली तेव्हा खरोखरच आमच्यासाठी ती निवडणूक प्रचंड संवेदनशील, अतिशय वेदनादायी अशी ती निवडणूक होती. पण तरी सुद्धा त्या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना आदरणीय पंकजाताई असतील, आमच्या खासदार, माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई असतील, यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने ती निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली आणि आमच्यासारख्या सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेणाऱ्या, सामान्य कुटुंबामध्ये काम करणाऱ्या एखाद्या सामान्य स्त्रीला एका उंचीवर पोहोचवण्याचं काम मुंडे कुटुंबियांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये झालं आणि 2014 मध्ये आम्ही 42,000 मताच्या फरकाने त्या ठिकाणी निवडणूक आम्ही जिंकली. यशस्वी अशी ती निवडणूक सगळ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी पार पडली. 14 ते 19 तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला काम करण्याची, या आमच्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी, तुमच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून आम्हाला एक सेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी सगळ्यांचीच मनापासून आभारी आहे. 2014 ते 19 या कालावधीमध्ये जसं मी सांगितलं की 2012 ते 14 हा जरी स्ट्रगलिंग पिरियड होता तरी 2014 ते 19 हा आम्ही विजन ठेवून एक नवीन मागासवर्गीय आमदाराने काम करण्याचं कार्यक्षेत्र म्हणून त्या दृष्टीने त्या मतदारसंघाकडे बघितलं आणि त्याच अनुषंगाने आम्ही या कालावधीमध्ये काम केलं. 2014 ते 19 मध्ये विविध डेव्हलपमेंटचे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही सामोरे गेलो. याच्यामध्ये रस्त्यांचे प्रश्न असतील, इमारतीचे प्रश्न असतील किंवा इतर कन्स्ट्रक्टिव्ह वर्क असेल, याच्याकडे तर आम्ही बघितलंच, पण याच्या व्यतिरिक्त तुमचे अतिशय जिव्हाळ्याचे जे प्रश्न होते ते जिव्हाळ्याचे प्रश्न सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या समवेत मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न केला. म्हणजे त्या विषयांमध्ये आपला अंबाजोगाई जिल्हा करण्याचा विषय असेल, या ठिकाणी काळवटीची उंची वाढवण्याचा विषय असेल, आपल्या भागामध्ये कोर्टाचे नव्याने होणाऱ्या इमारतीचा विषय असेल किंवा आपल्या मुकुंदराज सभागृहाला रेन्युएशनचा विषय असेल, आपल्या भागामध्ये असणारा बसस्टँडचा विषय असेल, आपल्या भागामध्ये असणारा मागासवर्गीय वसतिगृह जे मुलींसाठी बनवलेलं आहे त्याचं रेन्युएशनचा विषय असेल किंवा स्वरातीला मिळालेले 120 कोटी रुपये याचा विषय असेल. अशा विविध विषयांना एकत्रित करून आम्ही त्या काळामध्ये काम करण्याचा प्रामाणिक असा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टींना जेव्हा आम्ही सामोरे गेलो त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना जनतेची जशी सहकार्य होतं त्याच पद्धतीने तुमचं सुद्धा आम्हाला एक मोलाचा मार्गदर्शन आणि सहकार्य या काळामध्ये मिळालं. मी या ठिकाणी अजून एक गोष्ट नमूद करण्याची माझी खरं मनापासून इच्छा आहे की हा 2014 ते 2019चा जो डेव्हलपमेंटचा कालखंड होता त्याच्यामध्ये आम्ही काही कामं यशस्वीरित्या करू शकलो, काही कामं करू शकलो नाही, पण या दोन्हीची सांगड घालून जो मध्यमार्ग आहे तो निवडण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला.
2014 ते 19चा काळ खरं तर मी म्हणेल की आम्ही जेव्हा राजकारणाकडे बघतो, एक नवीन राजकारणामध्ये काम करणारी लोक जेव्हा राजकारणाकडे बघतो, तेव्हा अतिशय मी तर म्हणेल की तो एक गोल्डन पिरियड होता. कारण केंद्रात भारतीय जनता पार्टीचं शासन होतं, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची गव्हर्नमेंट होती, आदरणीय पंकजाताई या भागातल्या मिनिस्टर होत्या आणि संबंध मंत्रिमंडळाचं आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी होतं, ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या आवाक्यानुसार म्हणा किंवा आमच्या बुद्धिमत्तेच्या क्षमतेनुसार म्हणा, जे काही आम्हाला शक्य होईल ते आम्ही काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. ज्याच्यामध्ये खरं मी आता जेव्हा विजन मांडेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, पण त्या विजनच्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी 2014 ते 16 या कालखंडामध्ये काम केले, ज्याच्यामध्ये आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सूतगिरणी यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावं या दृष्टीने आम्ही सगळ्यात पहिली पावलं हे 2016 मध्ये त्या सूतगिरणीची स्थापना करून त्या ठिकाणी केले होते, ज्याच्यामध्ये मला आदरणीय आमचे व्हाईस चेअरमॅन साहेब या ठिकाणी विजयप्रकाशजी ठोंबरे उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये हे सांगायला मला अतिशय आनंद होतोय की लवकरात लवकर म्हणजे साधारण डिसेंबर पर्यंत आम्ही ते सूतगिरणी त्या ठिकाणी चालू करू. आणि आज जे काही 51 मुलं त्या ठिकाणी काम करताना आम्ही बघतोय, त्यामुळे आम्हाला मनापासून आनंद होतो की एखाद्या राजकारणाने किंवा एखाद्याला राजकीय शक्ती सामान्य जनतेने दिल्यानंतर त्यांनी वाटचाल त्यांची कोणत्या पद्धतीने केली पाहिजे याचं जर विजन खरंच राजकारण्यांकडे असेल तर ते येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाला सुजलाम सुफलाम बनवू शकतात. त्याचं एक पाऊल, त्याची एक सुरुवात आम्ही त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबरीने तुम्हाला सगळ्यांनाही आठवत असेल कदाचित की 2015-16 मध्ये जेव्हा नागपूर अधिवेशन झालं होतं आणि वर्षानुवर्ष या ठिकाणी हे विषय विविध माध्यमातून चर्चेले जात होते की मराठवाड्याला त्यांना हक्काचं पाणी मिळालं पाहिजे आणि मराठवाड्यामध्ये आपल्या हक्काचं पाणी आलं पाहिजे, या दृष्टीने जेव्हा विषय मांडत होते तेव्हा संगीता ठोंबरे हे तुमच्या भागातली पहिली लोकप्रतिनिधी होती ज्यांनी हा विषय नागपूर अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षात असताना पायरीवर बसून हा विषय मांडला होता. आणि आम्ही त्या ठिकाणी मागणी केली होती की आमच्या हक्काचं, मराठवाड्याच्या हक्काचं जे 21 टीएमसी पाणी मराठवाड्याला येणार आहे, त्या 21 टीएमसी पाण्यामधलं 5 टीएमसी, कमीत कमी 3 टीएमसी पाणी हे मांजरा धरणामध्ये आणण्याचं काम त्या काळच्या सरकारने करावे अशी मागणी आम्ही त्या काळामध्ये केली होती. आणि त्यावेळचे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनी त्यांना सकारात्मक दृष्ट्या त्याच्यावर निर्णयही पुढे प्रोसेसमध्ये नेला होता. पण ते आता त्याच्यामध्ये या 5 वर्षामध्ये काय झालं याच्याबद्दलची मी सविस्तर माहिती कदाचित तुम्हाला देऊ शकणार नाही. पण असे काही विषय होते जे की आपल्या भागाच्या विकासासाठी पुढे घेऊन जाण्याचे विषय होते, ते आम्ही 14 ते 19 या काळामध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला. आणि आम्हाला वाटतं की आमच्या ज्या काही फर्स्ट टर्मचा अनुभव जो आमचा होता त्या पद्धतीने आम्ही फार चांगल्या पद्धतीने ते त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्नही केला. आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी माझा स्ट्रगलिंग पिरियड मांडला, माझा 2014 ते 19 याच्या मधला माझा वर्किंग पिरियड मांडला. आणि आज तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्याचं, आग्रहाची विनंती करण्याचं जे कारण आहे तेही तुम्हाला या माध्यमातून सांगते की 2019ला ज्या वेळेला पक्षाने आम्हाला आदेश दिला की आज या ठिकाणी तुम्हाला थांबावं लागतं, तुम्हाला आज या ठिकाणी थांबावं लागेल, त्या ठिकाणी आम्ही तो निर्णय घेतला की पक्षाने जे आदेश आपल्याला 12 पासून दिलेत ते आपण 19 पर्यंत मान्य केले पाहिजेत. प्रत्येक वेळेला आपल्याला संधी मिळेल अशी त्याच्यात शक्यता नसते, म्हणून आम्ही त्या ठिकाणी थांबलो. पण आज 5 वर्षानंतर जेव्हा 2024 हे आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आहे आणि ज्या माध्यमातून आम्ही 14 ते 19 काम केलं होतं, त्याच्यानंतर आता जेव्हा मी एक सर्वसाधारण नागरिक म्हणून जेव्हा 105 गावांमध्ये भेटी दिल्या, त्याच्यानंतर लक्षात असं आलं की सामान्य लोकांचं या भागामध्ये काम करणारे आम्ही परत काम करावं अशी जी लोकभावना जी तयार झालेली आहे, त्या लोकभावनेचा मान सन्मान करत आम्ही आज खरं तर ही प्रेस या ठिकाणी बोलवलेली आहे. आणि 2024 आम्ही ज्या ठिकाणी थांबलो त्याच ठिकाणी आजही आहोत, अजूनही त्याच ठिकाणी थांबलेलो. येणाऱ्या काळामध्ये 2024ची निवडणूक आम्ही लढवणारच आहोत, या दृष्टीने आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. आज जरी दिशा आम्हाला समोर स्पष्ट दिसत नसल्या, कालच्या ज्या काही घटना घडल्या त्याच्यानंतर मला असं वाटतं की आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो सगळा प्रवास मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. आतापर्यंतचे जे घडलेल्या घटना आहे त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये काय स्थिती राहील याच्याबद्दल कदाचित मी आज एक राजकारणी म्हणून तुम्हाला याच्यामध्ये काही सांगू शकणार नाही. पण मी माझं जे मत आहे ते या ठिकाणी व्यक्त करू इच्छिते
की मी 2024ची निवडणूक सामोरे जाणार आहे, पूर्ण ताकदीने सामोरे जाणार आहे. लोकांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्यासाठी एक जो मंच आम्हाला मिळाला होता, त्या मंचाच्या माध्यमातून परत एकदा हे सगळे प्रश्न मला मांडता यावे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाची जे काही सेवा मला करता येईल ती विजन बेस्ड सेवा करता यावी, या अनुषंगाने मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. 2024ला सामोरे जात असताना मी एक विजन घेऊन या कार्यक्षेत्रामध्ये परत उतरण्याचं ठरवलेलं आहे. ज्या विजनमध्ये सगळ्यात पहिला माझा विजन असणार आहे तो आहे 21 TMC मांजराचं, जे 21 TMC मराठवाड्याचं जे पाणी आहे त्यातलं 5 TMC किंबहुना कमीत कमी प्रमाणात जरी असलं तरी 3 TMC पाणी हे मांजरा धरणामध्ये यावं, हे माझा पहिला एजेंडावरचा विषय असणार आहे. दुसरा, या भागामध्ये माझ्या कार्यक्षेत्रामध्ये केज विधानसभा मतदारसंघामध्ये एकही MIDC कार्यान्वित नाही, तर ते MIDC येणाऱ्या काळामध्ये कार्यान्वित व्हावी, या अनुषंगाने मी येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि तोच माझ्या एजेंडावरचा विषय राहणार आहे. रोजगार निर्मितीसाठी मी ऑलरेडी गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सूतगिरणीच्या माध्यमातून एक पाऊल पुढे ठेवलेलं आहे, जे की केज तालुक्यामध्ये, पण माझ्या मतदारसंघामध्ये 3 तालुके आहेत, ज्याच्यामध्ये नेकनूरचा काही भाग आहे, केजचा काही भाग आहे आणि अंबाजोगाईचा काही भाग आहे. तर येणाऱ्या काळामध्ये या तिन्ही भागामध्ये मला रोजगार निर्मितीसाठी जे काही पावलं सक्रिय पद्धतीने उचलता येतील त्या दृष्टीने मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे. या व्यतिरिक्त या छोट्याशा विजनला घेऊन अंबाजोगाई हा जिल्हा झाला पाहिजे, या दृष्टीने प्रामाणिकपणे मी तुमच्या बरोबर, सगळ्यांच्या बरोबर मिळून सकल, काय नाव होतं त्या समितीचं आपलं, सकल नाही, आर पटेल साहेब, आम्ही सगळे गेलो होतो, मुंबईला गेलो होतो, हा कृती समिती, तर त्या कृती समितीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मी सक्षम पद्धतीने तो विषय सुद्धा मार्गी लावण्याचा पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. या सगळ्या विषयांना सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये 2024च्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मी संगीता ठोंबरे म्हणून या ठिकाणी पूर्णपणे सज्ज झालेली आहे. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा, सहकार्य आणि सूचना वेळोवेळी मला मिळाव्यात, याच उद्देशाने आजची ही पत्रकार परिषद मी या ठिकाणी बोलवलेली आहे. आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील, आपण जनतेच्या हिताचा विषय मांडला, आपलं स्वागत आहे. जर आपण भारतीय जनता पार्टीने तिकीट नाकारलं तर आपल्यापुढे पर्याय काय? आज तरी काहीच पर्याय नाही, पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पर्याय उपलब्ध होतील आणि त्यापैकी कोणतं चांगलं पर्याय असेल हे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विचारून पक्क करून मग ठरवू. आज तर मी आहे त्या ठिकाणीच आहे. आज तर काय पक्ष परिवर्तन केलेलं नाही. मी ज्या ठिकाणी मला पक्षाने आदेश केले होते की तुम्ही या ठिकाणी थांबा, त्याच ठिकाणी आज आम्ही थांबलेलो आहे. 5 वर्ष पक्षाची प्रामाणिकपणे आम्ही वाटही बघितलेली, अजूनही बघतो. योग्य वेळ आल्यावर मग योग्य निर्णय घेऊ, पण आज तर आम्ही आहे त्या ठिकाणी. नाही, पक्षाच्या वरिष्ठांना म्हणजे 2014 ते 19 त्यांच्याच काळामध्ये मी काम केलेलं आहे. 19 मध्ये त्यांनी जिथे थांबायला सांगितलं होतं तिथेच थांबलं. त्याच्यानंतर ॲज सच मी हे जे विजनचे मुद्दे सांगितले याच्यामध्ये नवीन काही विजन मी ह्या दरम्यान केलेलं नाही. जे केले ते त्यांच्याच काळात केले, त्यामुळे ते पक्षश्रेष्ठीला सगळं त्यांच्या मार्गदर्शनाखालीच केलेलं आहे. त्यांच्या माहिती अजून तरी माझी तशी काही चर्चा नाही. त्या दृष्टीने पक्षाकडून आपल्याला काय असं संकेत किंवा काही असं काही सूचना किंवा मेसेज असं काही प्राप्त झालाय का? असं काही मेसेज नाही तुम्ही असं अजून तरी मला कोणीच सूचना दिलेल्या नाही. पण मी ॲज अ कॅन्डिडेट म्हणून, ॲज अ उमेदवार म्हणून मी स्वतःची तयारी करण्यास सुरुवात केलेली आहे. अलॉंग विथ पार्टी और वी विल डिसाइड लेटर. हां, उमेदवारीवर तर दावा आहेच. मागच्या वेळेस आम्ही थांबलो होतो, यावेळेस पक्षाने ठरवावं कोणाला थांबायचं. 2014ला तुम्ही 42 जनतेने तुम्हाला बरोबर मतदान घेतलं. 2019ला तुम्हाला पक्षाने थांबण्यास तर त्यानंतरच्या काळात तुम्ही 4 वर्ष पुढे घेतलं. ठीक आहे, पक्षाला थांबायला सांगितलं, पण जनता तर तुमच्या मागे
जनतेसाठी करतो नाही. जनतेसाठी मी इव्हन म्हणजे कोरोनाच्या काळात तुम्ही कुठं काय केलं? नाही, मग आता ही भूमिका तुमची जनहिताची म्हणणं योग्य आहे. एकदम इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही येऊन आता हे सांगताय. नाही, इलेक्शनच्या तोंडावर असं म्हणता येणार नाही, कारण मी लोकसभेपासून इथे आहे. आणि जसं तुम्ही म्हटलात ते करोनाचा काळ, तो करोनाच्या काळामध्ये मी माझ्या पद्धतीने जे काही मला करता येईल, माझ्या आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने आम्हाला जे काही आमच्यापर्यंत जे निरोप आले त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे जे जे माझ्यापर्यंत पोचले, हा मी स्वतःहून पोचले नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी जे जे माझ्यापर्यंत पोचले त्यांना आम्ही विविध माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करोनाच्या काळात केलेलाच होता. त्यावेळेला आम्ही 2 वर्ष इथे केजमध्येच होतो, पण 2 वर्षानंतरच्या कालावधीमध्ये करोनाचा पिरियड संपल्यानंतर मात्र मुलांच्या एज्युकेशनसाठी काही इकडे तिकडे झालं, पण लोकांच्या मी टचमध्ये होतेच. म्हणजे जे काही भारतीय जनता पार्टी म्हणून माझ्या संपर्कात होते किंवा जे काही ज्यांचे कुणाचे कामं पडत होते तिथे तहसीलमध्ये तिथं कशामध्ये, त्याच्यासाठी मी नेहमी सक्रिय पद्धतीने काम केलेलंच आहे. फक्त लोकल म्हणजे आता आपल्या केज विधानसभामध्ये ऑलरेडी आमदार पण भारतीय जनता पार्टीचेच आहे, त्यामुळं कल ज्या हिशोबाने असतो जो वर्किंगमध्ये आहे त्यांच्याकडे कल कदाचित जास्त असू शकेल, पण मी पण माझ्यापर्यंत छोट्या मोठ्या कामं केलेलीच आहेत. अशी काही स्तब्ध मी त्या काळातही बसले नव्हते. गेल्या 5-6 वर्षामध्ये शेकडो हातांना काम मिळालं असेल. केंद्रात आणि राज्यातही भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना जिनिंग घडलं. कोणती जिनिंग? आमच्या जिनिंगला अजूनपर्यंत फंडिंग पूर्ण मिळालेली नाही. 2 वर्षाचा करोनाचा काळ होता ज्याच्यामुळे ती फंडिंग पुढे ढकलण्यात आली आणि आमचं टार्गेट आहे की या इयर एंडपर्यंत ते सुरू होईल आणि आम्ही तसे प्रयत्न करतो. तुमच्या काळामध्ये जे काही कामं होती ती काही मंजूर झाली, ती कामं झाली ती कामं आहे त्याचा तुम्ही फॉलोअप का केलं? त्याचा फॉलोअप याच्यासाठी घेतला नाही की जे कामं मंजूर झाली आणि त्याचा फॉलोअप ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे होता तसा फॉलोअप मला काही वाटला नाही आणि म्हणूनच मी आजची प्रेस आयोजन केली आहे की आम्ही जे कामं आणली, म्हणजे आता माझ्याकडे भरपूर उदाहरणं अशी आहेत की जे कामं आम्ही आमदार म्हणून आणली, मतदारसंघामध्ये केली पाहिजे होती, विकासाची कामं होती, त्याला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी होऊ दिली नाही आणि जेणेकरून की मग ते कामं जर होऊ दिली नसतील तर विकासाची कामं मार्गी लागणार नाही. म्हणूनच आजची आमची ही भूमिका आहे की या वेळेला ज्यांनी कुणी हे कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्यांचे जे काही इच्छा आहे ती येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण होऊ देणार नाही आणि त्यांच्या विरोधात पूर्णपणे कसून भूमिका मांडतो. नाही, गट कसे असतील, कसे काय गट असतील? नाही, असं होऊ शकतं ना एका गावामध्ये. खरंच विकास होत आहे, पण काही ठिकाणी जेव्हा आपण काम करत असतो त्यावेळेला काही ठिकाणी मतभेद असू शकतात. त्याच्यावर सोल्युशन काढण्याची जी भूमिका असते ती भूमिका ठामपणे नसल्यामुळे आम्ही आज ही वेगळी भूमिका घेतली. नाही, घोडा घातला असं मी म्हणणार नाही, पण मला असं वाटतं की हे प्रश्न कदाचित तुम्ही त्यांना विचारले पाहिजे की ते जे निधी आणला होता तो आतापर्यंत का पूर्ण झाला नाही. 7 वर्ष जर एखादा निधी असेल आणि त्याचे जर कामं होत नसेल तर हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे की एवढे दिवस हे कामं झालं नाही. तुम्ही जी कामं केली त्यावेळेस त्याचा तुम्ही 4 वर्ष फॉलोअप का घेतलं? मग त्याचं कारण सांगते ना मी की फॉलोअप घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एकाच घरामध्ये जेव्हा एकाच ठिकाणी आपण राहत असतो त्यावेळेला फॉलोअप घेत असताना असंख्य अशा अडचणी येत असतात. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की जसं 2019ला आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या यजमान आहेत हे आमच्याकडे आले आणि आम्हाला जेव्हा ते म्हणाले की आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू, तसं सहकार्य काही आम्हाला लाभलं नाही आणि म्हणून मग आम्ही तो फॉलोअप करून घेतला. खरं तर हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारले पाहिजे की तुम्ही का नाही घेतला फॉलोअप, कारण सध्या अथॉरिटी त्यांच्याकडे आहे ना. मी तर एक कार्यकर्ता आहे, आजच्या घडीला तर मी एक कार्यकर्ता आहे ना. आज तरी भाजप
मागणार आहे म्हणजे मी भाजपमध्येच आहे, मला पक्षाने तिकीट यावेळेस देतील अशी माझी अपेक्षा आहे. ते आज नाही ठरवलं, आता त्याच्यावर आधी पक्षाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ त्याच्यावर. भारत राष्ट्र समितीचा पर्याय नाही, तो पर्याय तो कधी ते भारत राष्ट्र समितीबद्दल ते जास्त सांगू, मी तर नव्हतेच त्याच्यात, मी भाजपमध्ये होते, त्याच्याबद्दलच सांगू शकेल. काय भारत राष्ट्र समितीचा कधीही पर्याय नव्हता. फक्त जसे भारत राष्ट्र समिती चाचपणी करत होती तशी काही आमच्याही घरातले माणसं चाचपणी करत असतील, ते काही मिळालं तर मिळालं, काय असतं एका घरात 4-4 पदं असतात ना, नसतात का? नाही आता ऐका, तुमच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्याच्या कोणत्या कोणत्या मी लावून धरल्या आणि पूर्ण केल्या हे तुम्हाला सांग. काळवटी साठवण तलावाची उंची वाढवण्याचा विषय होता, त्याला 3 मीटरने उंची वाढवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी निधी आणला, हे मान्य कराल. त्याचं पुढं काम झालं नाही झालं ते माझ्या काळातला विषय नाही. निधी आणण्यापर्यंतचं काम कसोसीने मी झटून त्याच्यासाठी मी नाशिकचं पाणी उपलब्धता प्रमाणपत्र जे कोणालाही मिळत नाही ते मिळवून दिलं आणि त्याची उंची 3 मीटरने वाढावी, यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आग्रहासह तुमचे असणारे वर्षानुवर्षाचे प्रश्न म्हणजे आपले तुमचे म्हणजे आपले असणारे वर्षानुवर्षाचे प्रश्न त्याला मार्गी लावण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याला शेवटच्या टप्प्यामध्ये आणलं. बजेट बुकमध्ये त्याचं मेन्शन आहे की त्याच्यावर निधी पडलेला आहे. ते पुढं झालं नाही झालं ते मी काही फॉलोअप घेतला नाही. त्याच्यानंतर दुसरा विषय तुमचा वर्षानुवर्ष होता अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा. त्याच्यामध्ये तुमच्याबरोबर तुमच्या मांडीला मांडी लावून मी त्या ठिकाणी बसली, तुम्हाला महसूल मंत्र्यांची भेट घालून दिली. तो विषय पुढे नेण्यासाठी आपण जेव्हा केव्हा जिल्हा होईल तेव्हा अंबाजोगाई जिल्हा हा सगळ्यात क्रमप्राप्त पहिल्या क्रमांकावर येईल याचा मला विश्वास आहे आणि हे मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आज. आता तो काही विषय आज आपल्याच एकट्याचा करतील वगैरे असा विषय आहे का नाही हे माझ्यापेक्षा जास्त कदाचित तुम्हाला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणालात की हेच 2 विषय प्राधान्याने असतात जे दोन्ही विषय मी हाताळण्याचा प्रयत्न केला. विकासाचा मुद्दा वर्षानुवर्ष आपलं बसस्टँड प्रलंबित होतं. महाराष्ट्रामध्ये जे अग्रगण्य 21 बसस्टँड झाले त्याच्यामध्ये एकमेव केज विधानसभा मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये 2 बसस्टँड मंजूर झाले. सगळीकडे 1 बसस्टँड मंजूर झालं. माझं एकमेव कार्यक्षेत्र आहे जिथे 2 बसस्टँड मंजूर झाले, एक अंबाजोगाईचं आणि एक नेकनूरचं. जेव्हा की नेकनूर हा तालुका प्लेस पण नाहीये तरी सुद्धा तिथे मंजूर झालं. हे सगळं फक्त तुम्ही दिलेल्या ताकदीमुळे आम्ही करू शकलो. हे म्हणणं की मी केलं हे फार चुकीचं आहे. तुम्ही माझ्या हातात एक ताकद दिली होती, ज्या ताकदीच्या बळावर मी हे सगळे काम करू शकले. 100% करू शकले का तर नक्कीच 100% करू शकले नसेल, काही राहिले असतील त्याच्याचे, पण मी ताकदीने मांडले आणि ताकदीने मांडल्यानंतर काही प्रश्नांची उत्तरं मिळाली, काहींचे प्रलंबित राहिले. ते प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांना पण जर माझ्या हातात परत एकदा तुम्ही ताकद दिली तर 100% मार्गी लावेल. शेवटी मॅडम, आपल्या मतदारसंघातील नागरिकांना आमच्या माध्यमातून काय आव्हान करणार? परत आपण आपल्या मतदारसंघातील नागरिकांना आमच्या माध्यमातून काय आव्हान करणार आहात? नाही, नागरिकांना एवढंच आव्हान करेल की तुम्ही आजपर्यंत माझ्याबरोबर पूर्ण ताकदीने राहिलेला आहात. नागरिकांमुळेच मी जे 14 ते 19 आदरणीय ताईसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम करू शकले ते खरं तर सगळ्यात मोठी ताकद ही जनतेची ताकद असते आणि त्या जनतेच्या ताकदीवरच आम्ही तो एका सामान्य कुटुंबातून येऊन एवढ्या मोठ्या उंचीच्या खुर्चीवर येऊन बसू शकतो. ती जर ताकद परत मिळाली तर मी नक्कीच जनहिताचे म्हणजे उदाहरणार्थ मी एक जनकल्याण अभियान माझ्या काळात राबवलं. त्या जनकल्याण अभियानाला जवळजवळ 80,000 लाभार्थी मी केले होते. तो मी फीडबॅक पण माझ्यासोबत घेऊन आली आहे. 80,000 लाभार्थी मी केले होते व्यक्तिगत लाभार्थी. तर आपले 3,25,000 वोटर असतात त्याच्यातले 80,000 लाभार्थी आपण 1 to 1 केले. हेच खरं
एका लोकप्रतिनिधीचं काम असतं, हीच खरं जनसेवा असते. आणि ती जनसेवा जर मला जनतेने परत करायची संधी दिली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये परत एकदा त्यांच्या सेवेमध्ये सज्ज होऊन जे काही गोष्टी माझ्याकडे राहून गेलेल्या असतील त्या पूर्ण ताकदीने पूर्ण करण्याचा प्रयत्न. नाही, दबाव तंत्र नाही, हे माझी विनंती आहे. आता दबाव तंत्र तर प्रत्येक पक्षामधले लोक आपापली सीट रिझर्व करण्यासाठी करत असतील, पण माझा हा काही दबाव तंत्र नाही आहे. मी निवडणूक लढवणार आहे हे माझ्या लेवलवर मी ठरवलेलं आहे. ॲज अ कॅन्डिडेट म्हणून या विधानसभामध्ये मी काम केलेलं आहे, म्हणून माझा तो अधिकार आहे. मागच्या वेळेला मला जे पक्षाने आदेश दिला होता तो मी पूर्णपणे मान्य केला आहे. 5 वर्ष आहे त्या ठिकाणी थांबली. मला यावेळेस परत संधी मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि लोकांनी मला घरी बसवलं असतं तर कदाचित मी तुमच्या समोर परत आले नसते, पण मला लोकांनी घरी बसवलेलं नाही. त्यांचा म्हणणं असं आहे, त्यांचा मला ठाम विश्वास आहे का काय? भारतीय जनता पार्टी तुम्हाला जिंकवते? माझा विश्वास तर निवडणूक लढवणार आहे. नाही, माझा विश्वास आहेच. पक्षावर ज्या पक्षासोबत आपण काम करत असतो त्याच्यावर आपला विश्वास असतोच, म्हणूनच आपण त्या पक्षाबरोबर आहोत. पण जनतेने पण माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला कधीही घरी बसवलेलं नाही. त्यांनी अजूनपर्यंत मी 2 निवडणुका लढले, दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी मला चांगले मतं दिलेले. आता या निवडणुकीमध्ये मला संधी मिळाली नाही निवडणूक लढवण्याची, पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जर पक्षाने मला संधी दिली तर मी नक्कीच जनतेच्या विश्वासाने, जनतेला विश्वासात घेऊन पूर्ण ताकदीने काम करेल आणि त्यांची सेवा करेल एवढाच विश्वास देऊ शकतो. लोकांसमोर जाण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक कोणते उपक्रम राबवले? उपक्रम सगळ्यात माझा एजेंडावरचा उपक्रम माझा मागच्या वेळेचाच राहणार आहे, जनकल्याण अभियान. तोच उपक्रम मी फ्रॉम द व्हेरी फर्स्ट डे इन द लास्ट डे करणार, ज्याच्यामध्ये जेवढ्याही शासनाच्या योजना व्यक्तिगत लाभाच्या असतील तो माझ्या कार्यक्षेत्रामधला जो लाभार्थी त्या योजनेसाठी एलिजिबल असेल त्या एलिजिबल कॅन्डिडेटपर्यंत ती योजना 100% पोचावी या उद्देशाने मी काम करते. त्याच्याबद्दल मी अजून काही सुरुवात केली नाही. मी म्हटलं तसं की मी वाट बघतीये की एकदा माझ्याकडे काही हक्काचं काम यावं, हक्काचं पद यावं. लाडकी बहीण योजनेचे चालूच आहे ना कॅम्पेन सगळीकडे, सगळ्या गल्ली बोळात. मी कालच बघितलं इनफॅक्ट की सगळ्या गल्ली बोळात कॅम्पेन चालू आहे. कुणी मी भावी आमदार नाहीच आहे, मी आजी आमदार जे आहेत त्यांच्या बरोबर आहे आणि आजी आमदाराने ऑलरेडी सुरू केली. हा, मग कॅम्प सुरू केलेत म्हणजे ते आमचंच काय म्हणतो, आमचाच प्रसार आहे ना तो. म्हणजे मीच सुरू केली आहे थोडक्यात. एनिथिंग एल्स? थैंक यू वेरी मच, धन्यवाद, आभारी है. आप देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज़. किसी भी न्यूज़ या विज्ञापन के लिए आप हमारे स्क्रीन पर दिए हुए नंबर पर कांटेक्ट करें और हमारे मुख्य संपादक मिर्ज़ा इदरीस बेग को कांटेक्ट करें. इसी तरह के जनता के मुद्दे उठाने के लिए हमारे हाथ मजबूत कीजिए, सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए, क्योंकि आपकी आवाज़ हम सरकार तक पहुंचा सकते हैं. धन्यवाद.